राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले। त्यांच्या खात्याच्या 2.25 लाख ठेकेदारांची तब्बल 46,000 कोटींची देणी बाकी आहेत आणि ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। हीच थकबाकी मिळावी म्हणून शिवेंद्रराजेंकडे मंत्रालयात असो व त्यांच्या बंगल्यावर असो देणेकऱ्यांची रांग लागल्याची माहिती आहे। या थकबाकीमुळे मंत्री शिवेंद्रराजेंना पुढील किमान 3.5 ते 4 वर्ष काहीही नवीन करता येणार नाहीये आणि त्यामुळेच खरं तर शिवेंद्रराजे नाराजही आहेत आणि संतप्तही आहेत। शिवेंद्रराजेंविषयी सविस्तर आणि त्या सार्वजनिक बांधकाम खात्याविषयी आपल्याला पुढे बोलायचं आहे, पण आता समजून घेऊयात की कुठल्या खात्याची किती थकबाकी आहे। तर राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे 46,000 कोटी, ग्रामविकास विभागाचे 8,000 कोटी, जलजीवन मिशनचे 18,000 कोटी, जलसंपदा विभागाचे 19,700 कोटी, नगर विकास खात्याचे 17,000 कोटी आणि इतर विभागांची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे आणि ही रक्कम जवळपास 90,000 कोटींच्या वर आहे। त्यामुळे थकबाकीदारांची देणी देण्यासाठी आता राज्य सरकारला, फडणवीसांच्या सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। आता खरं तर शिवेंद्रराजे जे गोत्यात आलेत त्याला कुठेतरी रवींद्र चव्हाणांना धारेवर धरलं जाते किंवा त्यांना एक त्याबाबतचं कल्प्रिट मानलं जात आहे। ते कसं, तोही मुद्दा समजून घेऊयात। जवळपास 1.5 ते 2.25 लाख ठेकेदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाची 10 लाखांपासून ती शेकडो कोटींपर्यंतची बिलं शासनाकडे अडकली आहेत आणि अशी माहिती खुद्द ठेकेदार राजेश आवले यांनी सकाळशी बोलताना दिली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याची मंत्रिपदाची धुरा कुणाकडे होती? अशोक चव्हाणांकडे। पण अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळी या खात्याची थकबाकी 0 होती। मात्र पुढे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि त्यांच्या सरकारमध्ये हे खातं रवींद्र चव्हाणांकडे गेलं आणि यावेळी रवींद्र चव्हाणांनी घेतलेल्या निर्णयाची खरं तर जी काही भूमिका त्यांनी घेतली त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम हे विद्यमान मंत्र्यांना सुद्धा भोगावे लागतात। आता रवींद्र चव्हाणांनी असं काय केलं तर हातात फक्त 20,000 कोटी होते, पण त्यांनी तब्बल 64,000 कोटींच्या वर्क ऑर्डर काढल्या। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याची सर्व गणितं चुकल्याची माहिती सार्वजनिक खात्यातच काम करणाऱ्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे। तर आताच्या फडणवीस सरकारमध्ये या खात्याचा मंत्रिपदाचा कारभार कुणाला मिळाला तर शिवेंद्रराजेंना। आणि मग सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं जर खातं मिळालं त्यानंतर शिवेंद्रराजे असतील आणि त्यांचे समर्थक असतील त्यांनी मोठा जल्लोष आणि आनंद साजरा केला होता। मात्र त्यांच्या या आनंदावर विरजण हे वर्षभरातच पडलं, कारण या विभागाचा ज्यावेळी त्यांनी आढावा घेतला त्यानंतर त्यांचा आनंद हा फार काळ टिकला नाही, कारण त्यांना आता आपल्यासमोर किती मोठं आव्हान आहे हे कळून चुकलं। त्यामुळे शिवेंद्रराजेंचा आनंद आधी म्हटल्याप्रमाणे वर्षभरातच विरला। मागील काही दिवसांपासून शेकडो ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणि शिवेंद्रराजेंच्या बंगल्यावर अक्षरशः ठाण मांडून बसलेत आणि त्यामुळे राजेंची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे। आता या ठेकेदारांची देणी द्यायची कशी हा सुद्धा मोठा प्रश्न शिवेंद्रराजेंना पडलाय। दरम्यान बांधकाम विभागाच्या मंत्री कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एवढी थकबाकी थकली नसल्याचं म्हटलंय। हा आकडा फुगवून सांगितला जातोय। 30,000 कोटींपर्यंतचा अंदाजित आकडा असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। शिवाय आगामी काळात सर्व ठेकेदारांची देणी दिली जातील असं सुद्धा एक आशादायी वक्तव्य या अधिकाऱ्याने दिले। मात्र परिस्थिती काय, राज्य सरकार ठेकेदारांच्या आत्महत्या घडल्याशिवाय शांत बसणार नाही। तुमच्याकडे पैसे नव्हते तर इतक्या हजारो कोटींच्या वर्क ऑर्डर कशासाठी काढल्या असा सवाल उपस्थित करत ठेकेदारानं उसने पैसे घेऊन केलेले कामं असतात। हे सर्व पाप तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं आहे अशी टीका कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केली। खरं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम हा किती विपरीत असू शकतो त्याचं हे उदाहरण आहे। आता कंत्राटदारांच्या थकबाकीवरून विरोधकांनी सुद्धा फडणवीस सरकारला धारेवर धरलंय। मग रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील यांच्यासह अनेकांनी सरकारच्या एकूणच कारभारावर टीका केली आहे। तर काही कंत्राटदारांनी मात्र आधीची थकबाकी सरकारकडून मिळेपर्यंत पुढचं काहीच काम करायचं नाही असा कठोर निर्णय घेतलाय किंवा तशी भूमिका घेतली। त्यामुळे आता शिवेंद्रराजे असो वा इतर खात्यांचे मंत्री असो
सरकार यांच्या निधीविषयी काय निर्णय घेतंय, थकबाकीदारांची थकबाकी कसं भागवतंय, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.